पर्यंत राजू खरे साहेब आतापर्यंत आमदार आतापर्यंत कोणी येऊन नुसते आश्वासन देऊन आपण राजू खरे आणि उमेश पाटील येऊन गेले होते इथं इकडे पाणी करून गेले सगळे नदीचे पण महापूर होता त्या पिरियडमध्ये आमच्या जवळजवळ अन्न पाणी सुद्धा आम्हाला मिळायचं मुश्किल झालं होतं सगळं किराणा दुकान सुद्धा नाही साधं. आता जे प्रवास आहे तुमचा आता प्रवास आहे आम्ही जाधव वस्तीवरून आम्हाला भागवडीला जावं लागतंय भागावाडीवरनं शेरवाडीला जावं लागतं शेरवाडीवरून कवठळीला जावं लागतंय कवठळीवरून कळबला जावं लागतंय कळमनवरनं पडसळीला जावं लागतंय पडसळीवरून मसले चौधरी जावं लागतंय मसले चौधरीवरून डिकसळला जावं लागतं डिकसळवरनं नरखेडला जावं लागतं नरखेडवरून देगावला यावं लागतं आणि देगावरनं वाळू जावं लागतंय कमीत कमी 20-25 किलोमीटर आम्हाला प्रवास करावा लागतोय फक्त केवळ पुलासाठी. केवळ पूल जर असता तर आमची एवढी हाल झाली असती का. फुल होणं आवश्यक आहे. पूल होणं एकदम आवश्यक म्हणजे आवश्यकताच आहे. नाही बरं आता जिल्हा परिषद निवडणूक चालू आहे हां आणि ह्याच नदीवर आपल्यापासून नरखेड जे गाव आहे त्या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे. तर या ठिकाणी सुद्धा संतोष पाटील यांनी पुलासाठी प्रस्ताव दिलेला असं ऐकून आहे बऱ्याच लोकांनी सांगितलं आहे. तर त्याबद्दल काय म्हणणं आपलं. काय नाही संतोषारांनी जर पुलाचा प्रस्ताव देऊन जर पूल आमचं नदीतलं पाणी आटल्या जर त्यांनी जर काम चालू केलं आम्ही त्यांना 80% मतदान देऊ वाळूजमधील असं आमचं ठाम विश्वास आम्ही सांगतो. वाळूजवर त्यांच्याच मागं राहणार कायमस्वरूपीचं. संतोषाना पाटील यांनी प्रशासनाला पत्र दिले की पूल व्हावा आणि त्यांनी नरखेडचा पूल केलेला आहे. तर तसा तुमचाही पूल होईल असं वाटतंय का तुम्हाला. होईल की मनावर घेतलं तर होईल नाही घेतलं काय होणार आहे. बरोबर. भैया तुमचं नाव काय. शैलेश मोठे. तर आपण एक तरुण मतदार आहात. तर उमेशदादा पाटील यांनी आपल्या परिसरामध्ये काय कामं केलीत का आणि संतोषाना पाटील आता निवडणुकीला उभे आहेत तर त्याबद्दल आपलं काय मत आहे. एक तरुण मतदार म्हणून काय वाटतं तुम्हाला. मागणी सांगितले मध्ये पुलाबद्दल पुढल्या वर्षीपर्यंत फुल क्लिअर आम्हाला वाटतं अन्नाचा शब्द खराब. बरं अन्नाचा शब्द या मुलाखत घ्यायची आहे म्हणून हां पत्रकार आम्हाला काय नाही तुम्हाला अडचण असेल तर अडचण सांगा. काय नाही काय पुढे काय नाही. थांबा तिथं थांबा मी येतो तिकडं काय येता बरं या हा आते तशी पाण्यात होय जनावरांची पाण्यात म्हैस नदीतून पवत येते आणि तुम्ही वडीत जाताय. हे एक अनन्यसाधारण गोष्ट आहे की आता हे म्हशीचे मालक या ठिकाणी आलेले आहेत होडीमध्ये आणि त्यांची जी म्हैस आहे ती पाणी पिऊन आता नदीच्या पलीकडे अशी या ठिकाणी जात आहे. सांग की माहिती. तर ताई तुम्ही तुमचं शेत कुठं आहे. आमचं आहे काटोड्याला काटेवाडी. कुठं काटेवाडी तिकडं खाली काटोड पलीकडे. बरं बरं मग आता तुम्ही तुमच्या शेतात चाललाय. तुमचं घर पलीकडे गावात आहे आणि तुम्ही शेताकडे चाललाय. तर तुमचा दररोजचा हे विषय आहे. रोजच आहे. मग आता इथून चालत किती लांब जायचं आहे तुम्हाला. 2 किलोमीटर 500 आहे. होय. बर मग आता ह्या नदीवर पूल व्हावं का असं तुम्हाला वाटतंय का. लागते बरं मग आतापर्यंत या नदीवर पूल झालेला नाही तुमची दररोजची अडचण आहे. आता ही होडी चालू आहे म्हणून ठीक आहे पण होडी जर नसेल तर पाण्यात जातात पाण्यातनं जात आहे. बरं 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 मग जीव धोक्यात घालून जात आहे तुम्ही. जीव डोक्यातच आहे मग. ज्वारी शिवार मधला माझी ज्वारी माझ्या ही मधली ज्वारी सगळं आम्हाला सगळं अवघड आहे तिथे जाणं. पूल चालत तरी तुम्हाला उघडा घेऊ. हे टोपीवाले जे दादा दिसतात का ह्या शरद आबा कादे हे 2 नदीच्या बरोबर मध्ये आहेत. हे 75 एकर जमीन आहे. ही मधी बरोबर जी ज्वारी दिसते झूम करून दाखवतो मी आपल्याला. ही ज्वारी जी आहे ते ह्या काद्यांची आहे आणि ही एक नदी आहे आणि नागझरी नदी आणि ही सीना नदी आहे भोगावती नदी आहे. तर ह्या 2 नदीच्या मध्ये यांची शेती आहे. त्यांना दोन्ही कुंड फास सावळल्यासारखं झालंय. नदीला ज्यावेळेला पूर येतो त्यावेळेला जाताच येत नाही कुठं. जनावर असतील किंवा माणसं असतील किंवा आरोग्य असेल किंवा शिक्षण घेणारी मुलं असतील यांच्या वस्तीवर तर त्यांची फार मोठी अडचण या ठिकाणी दिसून येत आहे. आपण स्वतंत्र भारतात आहोत का. मी 25 वर्ष झालं पत्रकार आहे
परंतु या गावाला मी सुद्धा भेट देऊ शकलो नाही. आणि आज आपण या गावाला भेट देत आहोत की अशा परिस्थितीमध्ये लोक मोहोळ शहरातील मोहोळ तालुक्यातील जनता राहत आहे. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रशासनाच्या दृष्टीनं अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. दादा यात काय आहे? वांग्याची. बरं मग हे 2 कॅरेट वांगे तुम्ही आणलेत, हा. आता कुठे घेऊन चाललाय? घरी आहे. बरं, घरी घेऊन परत बाजारात येताय? बरं हां बरं. तर आता ही तुम्ही लग्नाच्या कार्यक्रमाला वांगी घेऊन आलात, तर नदीच्या आपण वाळूजकडच्या बाजूला आहोत, तर ही वांगी तुम्ही कुठून आणली आता? पलीकडनं नदीच्या. बरं नदीच्या पडेल शेती आहे, शेतीत आणावं लागते. बरं हां. मग आता तुम्ही जी शेतीतनं वांगी आणलेली आहेत, तर ह्यासाठी शेतीतून वांगी आता पाण्यातून येताना तुम्ही कसं आला? काय आता होडीची सोय आहे. पलीकडनं बरं, मग ते आता देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्या या नदीला पुलाची गरज आहे का नाही? फुलाची गरज आहे की. मग जर पूल झाला तर तुमचं ही जी कॅरेट तिथनं काढायचं, इथं उचलायचं, इथनं गाडीवर बसवायचं, इथं पुढे घेऊन जायचं, असा विषय आहे. तर हे तुम्हाला अडचण आहे का, त्रास आहे का? अडचण आहे, नावासाठी बसावं लागतं 1 तास वाट बघत. म्हणजे नाव येण्यासाठी अलीकड पलीकड. होडी आडेल्याकडे आले तर काय ती बी जीवावर उदार होऊनच चालू आहे प्रवास. ती बी ते कसं म्हणता? 30 म्हणजे 3 महिने चालू शाळा बंद आहे. त्या विद्यार्थी मिरगाचा पाऊस पडल्यापासून आतापर्यंत एकदा बी शाळेत गेली नाही लेकरं. काय त्यांना पोर्शन कंप्लीट व्हायचं सांगा मला. म्हणजे या नदीवर होडीनं प्रवास करावा करावं लागते. अहो आता ही पाणी अडवल्यानंतरच होडी असते. हा. वाहत्या पाण्यात कुठलाही होडी चालत नाही, नाव चालत नाही, ट्यूब चालत नाही, काय चालत नाही. सगळं बंद आणि असतं. 3 महिने कंप्लीट पाणी वाहत होतं नदीचं. बर. 3 महिने विद्यार्थ्यांची शाळा झाली नाही. हां नदीला भरपूर अहो, पाणी. हां ह्या नदीला पूर आलता गेल्या वेळेस. ती बागावडीवरून कोटडीवरून येणार पूल तिकडनं एक आहे. इथं एक 500-600 लोकसंख्येचं गाव आहे जाधव वस्ती म्हणून. इमर्जन्सी असेल, डिलिव्हरी असेल किंवा साप चावला असेल, विंचू चावला असेल, त्यांनी जायचं कुठं. माझा पूर्ण विळका देतोय पाणी. इकडनं बी देतोय, इकडनं बी देतोय. तुम्ही कुठं बरोबर. जायला येत नाही. हां इकडे बी जायला येत नाही, पलीकडे बी जायला येत नाही. मग अगोदर अगोदर जे लोकप्रतिनिधी होते, जिल्हा परिषदचे काय ते दरवर्षी पूल बनवते, ते पडतंय, पुन्हा 5 वर्षाला पुन्हा नवीन बनवायचं. त्या वेळेला सुशील कुमार शिंदे सारखे माणसं येऊन नुसती नारळ फोडून गेली, पण पूल नाही. 3 वेळा त्यानं नारळ फोडायचा कार्यक्रम केला, आम्हाला बोलवायचं काम केले. निवडणुकीला काहीतरी मुद्दा लागतंय, ती मुद्दा घेऊन जनतेसमोर जायचं. आपण सगळं जर कामं केली तर परत कुठल्या तोंडाने जायचं, असं ह्यामुळे ती केवळ काम केलेलं नाही. जिल्हा परिषद, आमदारकी, खासदारकीचं सगळी येते आश्वासन. नुसती गाजरं दाखवून जाते ती आम्हाला. त्यांनी गावात एसटी स्टँड साधं देणं झालं नाही. कुठल्या जिल्हा परिषदच्या उमेदवाराला देणं झालं नाही. आमदारकी तर भरपूर आली, भरपूर वेळेस त्यांना एसटी स्टँड पुणे जी शाळेला जाते मुलं त्यांना बसायला दिलेलं नाही वाळूज गावाला. मग आता एकूणच वाळूज गावामध्ये, वाळूज गावाच्या परिसरामध्ये काय समस्या आहेत? पूल आता आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक होते अभिमान कैलासवासी अभिमान पाटील. आज पाटीलांच्या जर परिस्थिती अशी येत असेल, रस्त्यावर अंत्यविधी करायची वेळ येत असेल, तर आमच्यासारखीच काय करता तुम्ही सांगा आम्हाला. स्मशानभूमीचं नाही, पूल नाही. अहो हे आमच्यासाठी स्वातंत्र्यच नाही अजून, तर पारतंत्र्यात जाऊ आम्ही. असतं तर ही अशी आली परिस्थिती सांगा तुम्ही. बरोबर. कुठलाही कार्यक्रम असला शेतातून काय वस्तू आणायची म्हणलं तर ती विकत आणलेली परवडते, पण घरच्या शेतातली वस्तू परवडत नाही. नदीत नाड्याला आणायची सारखं काम आहे. दररोज या ओढीतून किती लोक पलीकडे जातात, किती लोक अलीकडे येतात, त्याची संख्या काय सांगता? 400-450 लोकांचं ये चालू आहे. हां त्यांना कधी पोहून जाता येतंय, त्याला जाता येतंय, पण वयोवृद्ध आजारी माणसं अशीच तिष्ट अंगावरच दुखणी काढावी लागते ती. आणि वाळूज गावातला माणूस वस्तीवर जे राहतो ती जरी वारला तर त्याला इथं आणायचं नाही, त्याला म्हणजे जाळायचं नाही, आणि गावातल्या माणसांनी तिकडे जायचं नाही, त्याला पेटवायला. अशी परिस्थिती आहे काय टायमाला. म्हणजे नदीला जर पाणी असलं, वस्तीवरची एखादी व्यक्ती जर वारली तर त्याचे धन होत नाही. अशी आता होडी आता 1 तासानं 2 तासानं यायची म्हटलं तर तोपर्यंत प्रतीक्षा करीत या किनाऱ्याला बसावं लागतं. वडी ही आम्ही केलेली सोय आहे, काय शासनाची नाही किंवा काय. उद्या जरा समजा काहीतरी अपघात झाला, कोण जबाबदारी घेणार? जनावरांचं काय करायचं? कोळ्याचं आहे ती त्यांच्या आम्ही सगळ्यांनी गावाने त्याचा हातापाया पडावा तेव्हा त्यावर नाव टाकतंय. आणि जर समजा काय झालंच, कोण जबाबदारी घ्यायची? कारण संख्या तरी एक नसती, 16 माणसं वन टाइम बसते त्यात. बरोबर. ठीक आहे, ओके, धन्यवाद.